विद्यापीठ चौक येथील नियमबाह्य अतिक्रमण हटविण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांचे लक्ष केंद्रित करीत केला समस्या कथन. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर लगतच्या चौकात खंडेलवाल यांचे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यात यावे. या मागणीला घेऊन विद्यापीठ शिवसेना शाखेच्या वतीने आज 9 जुलै मंगळवार रोजी दुपारी 3:30 वाजता शिवसेना विभाग प्रमुख मोहन परशुराम क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आले. मार्डी रोड, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, गोडे इंजिनिअरिंग कॉलेज, अपंग विद्यालय तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक वसाहती परिसरातून या मार्गे नेहमीच जड वाहने, स्कूल बस, ॲम्ब्युलन्स, गिट्टी बोल्डर, ट्रक वाहतुकीची वर्दळ असते. स्थानिक अतिक्रमणामुळे आगामी काळात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्ते विकास, बांधकाम, देखभाल व दुरुस्ती आदी कामे लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने यापूर्वी सुद्धा या संदर्भात निवेदन सादर केल्यानंतर अद्यापही दुर्लक्षित भूमिकेचा अवलंब केला जात आहे. केवळ मौखिक उत्तर देऊन टाळाटाळ केली जात आहे. स्थानिक परिसरातील नियमबाह्य अतिक्रमण हटविण्यात न आल्यास आगामी काळात शिवसेना विद्यापीठ शाखेला आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागणार आहे. या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात कार्यकारी अभियंता यांच्याशी निवेदन सादर करताना चर्चा करण्यासह मोहन क्षीरसागर, माजी नगरसेवक स्वाती निस्ताने, प्रतीक डुकरे यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले. येत्या काळात या समस्येवर यथाशीघ्र तोडगा काढण्यासाठी उपाययोजना व अंमलबजावणी न करण्यात आल्यास शिवसेना विद्यापीठ शाखा, युवा सेना व स्थानिक नागरिकांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी मोहन क्षीरसागर यांनी देण्यासह यावेळी प्रतिक्रिया देताना आपली भूमिका व्यक्त केली. आज दिनांक 9/7/2024 मंगळवार रोजी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवेदन घेऊन आलेलो आहे. प्रश्न असा आमचा समस्या अशी आहे की विद्यापीठ चौकामध्ये जे खंडेलवालाचं जे मालकी हक्काचं जे जागा आहे म्हणतात त्याच्यावर त्यांचं जे दुकानाचं अतिक्रमण आहे ते नियमबाह्य आहे. कारण त्यांनी परमिशन काढून बांधलेले नाहीत. दुसरी गोष्ट, मुख्य हायवेला लागून त्यांची दुकानं आहेत आणि शासनाचा किंवा महानगरपालिकेचा नियम आहे की 20 फूट सोडून मेन रोडला 20 फूट सोडून कंस्ट्रक्शन केलं पाहिजे. त्याच्या दुसऱ्या बाजूनं तपोनला जाणारा रस्ता आहे. त्या चौकटीमध्ये दोन्हीकडचे नागरिक मोठीत जीव हातात घेऊन प्रवास करतात. उद्या भविष्यात तिथं विद्यापीठ आहे, हार्ट हॉस्पिटल आहेत, अपंग विद्यालय आहेत, मोठ्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. भविष्यात तिथं एखादा मोठा शाळकरी मुलांचा अपघात होऊ शकतो, नागरिकांचा अपघात होऊ शकतो. प्रशासन तिथं लापरवाहीची भूमिका घेत आहे. आमचं म्हणणं एकच आहे, खंडेलवाल यांचं काहीही असो, परंतु तुम्ही नियमबाह्य तिथं दुकानं थाटून देण्यासाठी त्यांना का परमिशन दिली? ती जागा जर शासनाला पाहिजे असेल तर शासनाने त्यांना पैसे वळतं करावं खंडेलवाल यांना, किंवा त्यांचे जे कोर्टात जरी केस असेल तर त्याचा निपटारा प्रशासनानं करावा. परंतु नागरिकांना त्या मोठ्या घटनेपासून शक्यता आहे होण्याची, त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि हा कडक इशारा आज आम्ही इथं बांधकाम विभागाला दिलेला आहे की येत्या 15 ते 20 दिवसात जर झालं नाही तर त्या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांसहित मुख्य चक्काजाम आंदोलन करू.